सो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आज गणपतीचा फेस्टिवल उद्या आहे आणि आम्ही त्याची शॉपिंग करण्यासाठी चाललो आहोत. खूप दिवसानंतर तुमच्यासोबत माझी भेट होत आहे आणि आता आपण भेटूयात. आता तुम्ही बघा किती एक्साइटमेंट आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. कशी शॉपिंग वगैरे होते, एकदम मजा मस्ती करूया. तर दीदी, तुम्हाला कसं वाटत आहे? गणपती येतोय यावर्षी, आपण आता शॉपिंगला चाललोय, तर काय ओपिनियन आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलींचं काय ओपिनियन आपण आज जाणून घेऊया. मी सांगू नाही शकत. मी खूप जास्त आनंदी आहे आणि या दिवसाचा म्हणजे आपण सगळेजण खूप वाट बघत असतो आणि तसंच मी खूप खुश आहे. आणि आता तर तुम्हाला गणपतीमध्ये सगळ्यात जास्त गोष्ट काय आवडती? म्हणजे आता ही सगळी जी प्रोसेस आपण फॉलो करतोय त्याबद्दल काही? गणपतीमध्ये सर्वात जास्त सर्वप्रथम आपण सगळी गणपतीची तयारी करतो. त्यानंतर पूर्ण 10 दिवस आपण गणपतीची सकाळी आणि संध्याकाळी आरती करतो. तेव्हा विविध प्रकारचे आपण प्रसाद बनवतो आणि ते सगळं बनवताना ते सगळं मतलब एक एन्जॉयमेंट वेगळ्याच लेवलची असते. आणि डेकोरेशन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? डेकोरेशनची एक्साइटमेंट कशी असते? त्याची एक्साइटमेंट तर खूप वेगळीच लेवलची असते. जसं की हे आपण यावर्षी असं डेकोरेशन करणार, असं करणार, तसं करणार. तर आता आम्ही त्याचीच तयारीत आहे आणि आता आपण त्याचं सगळं सामान घेण्यासाठी चाललो आहेत बाहेर. आणि बघू शकतात आम्ही आज यावर्षी कसं डेकोरेशन करणार आहे ते. तर मम्मी, तुम्हाला गणपती येत आहे, कसं वाटत आहे? आम्हाला खूप उत्साह वाटतोय. गणपती आला आमच्या घरी तर आणि आनंदी वातावरण राहतो. 10 दिवस आम्ही खूप लाड करतो गणपतीचे. त्याला गणपती बाप्पाला आम्ही रोज एक पदार्थ नवीन खाऊ घालतो, नैवेद्य दाखवतो आणि बस. तर वैभव, तू आम्हाला सगळ्यांना तर विचारलं कसं वाटतंय, पण आम्ही तुला विचारतोय, तुम्हाला कसं वाटतंय? तर गणपतीबद्दल मला तर खूप एक्साइटमेंट आहे. दरवर्षीच मला एक्साइटमेंट असते की गणपती येतो, कारण की एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं गणपती आल्यावर. आणि सेकंडरी गोष्ट अशी की मी लहानपणापासून असा एखादा पण गणपतीचा इव्हेंट नसेल की तो मी मिस केला आहे. दरवर्षी आम्ही गणपती बसवतो, गणपतीचं डेकोरेशन करतो. सगळ्यात मोठी एक्साइटमेंट तर डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं, या सर्व गोष्टींबद्दल असते. आणि 10 दिवस एकदम प्रसन्न वाटतं. आणि तेच सकाळ संध्याकाळ आरती, वेगवेगळे नैवेद्य, हे ते सगळ्या गोष्टी चालत असतात. एक दरवळ असते घरात, एक हॅपीनेस असतो. तर यस, खूप एक्साइटेड आहे गणपतीसाठी. तर इकडे काही आम्हाला मकर आवडलेले नाही आहे, तर आम्ही आता दुसरीकडे बघायला चाललो आहे मकर गाईज. आणि लोक आमच्याकडे बघताय. तर बघा गाईज, इथे ढोल आहेत. इथून येऊन तुम्ही पैठण गेटवरून ढोल घेऊन जाऊ शकता आणि वाजवू शकता. ही आमची मम्मी, ही आमची वादक वैष्णवी गव्हाणे. पाणीपुरीच्या गाडीजवळ सगळ्या मुलींची भेड वाटा घेऊन उभ्या आहे सगळे. तर ज्या मुलांना मुली पाहिजे आहेत त्यांनी पाणीपुरी विकायला चालू करावी. तर मित्रांनो, आम्हाला हे आवडलं, पण याची किंमत आहे जवळजवळ 3,500 रुपये. आणि मम्मीने बार्गेनिंग केली, पण मम्मी हे शब्द सांगायचंच विसरून गेली की आम्ही तर हमेशा आते. तर असं एक राहून गेलं आमचं. बाकीचं बघू आपण, काही विषय नाही. तर मित्रांनो, गणपतीच्या प्रसादाची तयारी चालू आहे. आम्ही गणपतीच्या प्रसादासाठी दुकानामध्ये आलेलो आहोत. हे बघा. तर दीदी, तुमचं काय म्हणणं आहे? थकल्या का तुम्ही? ट्रॅफिक बघा. तर आवडीचा मकर आणि प्रसादाची खरेदी करून आम्ही गेलो आपल्या गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी. गणपती कोणता घ्यावा हे आम्हाला कळतच नव्हते, कारण इथे कलाकारांची जी कला आहे ती प्रत्येक गणपतीमध्ये दिसत होती. त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, त्यांनी वर्षभर केलेली तयारी हे सगळ्या मूर्त्यांमध्ये दिसत होते, झळकत होते. आणि हे बघताना एवढा कन्फ्युजन की कळतच नव्हतं की कोणत्या बाप्पाला आपल्या घरी न्यायचे आणि कोणाला नाही, कारण की सगळेच खूप देखणे होते, सुंदर होते.
व्यवस्थित होते. आणि खरं सांगायला गेलं तर आपण गणपती खरेदी करायला आलो आहेत की बघायला आलो आहोत ह्यामध्येच आम्ही कन्फ्यूज झालो आणि फक्त जवळपास 1-1.5 तास आम्ही गणपतींच्या मूर्त्याच बघत होतो आणि कलाकारांची मेहनत बघत होतो. इतके छान छान सुंदर सुंदर मूर्ती तयार केलेल्या होत्या. आम्ही त्याच्यामध्ये हरवून गेलो. मग थोड्या वेळाने लक्षात आले की अरे बाबा आपल्याला तर गणपती यायचा आहे. तर बराच वेळ झाल्यानंतर आम्ही एक गणपती पसंत केला आणि घरच्यांना देखील तो आवडला आणि बस गणपती घेतला आणि आम्ही आमच्या घरच्या दिशेला निघायची तयारी केली. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आम्ही गणपतीची शॉपिंग पूर्ण केली आहे. गणपती पण घेतला आहे. मम्मी कसं वाटतंय? खूप थकून गेले का? थकले नाही मी, मस्त 2 तास आम्ही लावले गणपती घेण्यासाठी. बाप्पा शोधण्यासाठी. तर आता मस्तपैकी आपण जाऊयात घरी आणि आपण बाकीच्या तयारीला लागूयात. लेट्स गो. तर मित्रांनो आता एकदम म्हणजे काय सांगू एवढं प्रसन्न वाटतंय. संध्याकाळचा टाईम आहे. पुढे गणपती बसणार आहे आणि घरात तयारी चालू आहे सगळी डेकोरेशनची. बघू शकता तुम्ही. आता छान डेकोरेशन करून लाईटिंग लावून हा दिवस मी मागच्या वर्षी एवढा मिस करत होतो काय सांगू. पण ह्या वर्षी मला अनुभवायला भेटतं या सगळ्या गोष्टी. मागच्या वर्षी मी बाहेर होतो ना त्यामुळे मला एवढा पार्ट घेता नाही आला गणपतीमध्ये. आणि सगळ्यांच्याच घरी आज दरवळ असेल आपल्या दिवशीची गणपतीची तयारी, साफसफाई करणे, डेकोरेशन करणे, घरी भाई भांडत असतील की नाही तू असं कर नाही हे कर. ही जी एक्साइटमेंट आहे आपल्या कल्चरची सही आणि एक प्रसन्नता वाईब जी येते प्लीज भाई सगळ्यांनी असं नशिबान असतं की ज्यांना या गोष्टी भेटतात एक्सपिरियन्स करायला भारी वाटतंय. काय सांगू तुम्हाला मी डेकोरेशन उद्या दाखवेल. मी आज डेकोरेशनची तुम्हाला तयारी दाखवतो. ओके एन्जॉय दिस ब्लॉग गाईज. तर गाईज आज आहे पहाट गणपती बाप्पाच्या दिवसाची आणि इथे आम्ही डेकोरेशन करत आहोत. हे बघा मोत्यांचा हार एकदम फॅन्सी आणि हे आमचं डेकोरेशन जे आम्ही काल केलं आहे. तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन आहे गाईज. सुंदर असं पिंक लाईट, पिंक फुलं, गुलाबी थीम केलेली आहे आम्ही यावर्षी. आणि हे सगळं डेकोरेशनचं क्रेडिट जे आहे हे वैभव गव्हाणेला जातं कारण की खूप एफर्ट्स घेतले आहे. हे जे आहे ना हे मी स्वतः घरी बनवलं आहे. हे त्यांचं मागचं बॅकग्राऊंड असं सुंदर असं अशा प्रकारे. हे बघा गणेश उत्सव, हे बघा कर्मचारी. आणि दरवर्षीप्रमाणे आज पण आमच्या घरात फेस्टिवलच्या दिवशी थोडेफार भांडणं झाले आहेत आणि ही परंपरा आहे. कोणी उठत नाही, कोणी आवरत नाही. तर खूप तुमच्या पण घरी या गोष्टी होत असतील, सगळ्यांच्याच घरी होता. असं कधीच एकदम सगळे उठले कपडे चांगले घालून नवीन नवीन आंघोळ असं काही होतच नाही. सगळे बिनकामाचीच आहे आमच्या घरात आणि वैष्णवी गव्हाणे. तर आमच्या दीदीला गणपतीचं डेकोरेशन करताना बघितल्यावर मला देखील वाटलं की आपण पण जरा हातभार लावावा आणि आपण पण आपली कला सादर करावी. तर मी गणपतीचा पाट जो आहे तो
डेकोरेट करायला स्टार्ट केला, त्याला सजवायला स्टार्ट केलं. पण ते सगळं करताना मी तो सक्सेसफुली फेल करून टाकला. मला काही जमलंच नाही, पण मी प्रयत्न देखील केला, हे महत्त्वाचे. बघा गाईज, गणपतीच्या दिवशी पाऊस दरवर्षी पडतो, यावर्षी पण पडला. हे दरवर्षी होतं भाई. तर इथे मम्मी पप्पाला आम्ही आमचं गणपतीचं डेकोरेशन जे केलं आहे ते आम्ही दाखवत होतो. ते खूप आश्चर्याने बघत होते. त्यांना कन्फ्यूज पण होत होतं, मुलांनी एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या कसं काय, जे मुलं कधी कामं करत नाही वर्षभर, ते एवढं छान कसं करू शकतात. तर ते देखील खुश होते. तर मित्रांनो, आम्ही आता रेडी झालो आहे गणेश स्थापनेसाठी. पप्पा, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला गाडीच्या गणपती आपण स्थापन केलं होती बसवलं टेबलवर की लगेच याला हे करून घेऊ. ओके. लगेच काय होईल, आरतीचा ताट वगैरे तयार आहे. ओके. आणि मोदक तयार आहेत, हार आहे, फुलं वगैरे सगळं आणलेले आहेत. आणि मला असं वाटतं की सुरुवात करायला आता काहीच हरकत राहणार नाही. ओके, असं माझं ओपनिंग आहे. हे बघा, ही आमची मम्मी. पसारा बघा, हे बघा, हा आमचा पसारा, हा बघा कचरा आमचा, आमचा कचरा, आमची जबाबदारी. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, चल, या या या, चला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला, आला रे, गणपती आला. करा स्थापना व्यवस्थित. एक सेकंड. हे बघा गाईज, गणपतीची स्थापना झालेली आहे. किती सुंदर दिसतोय. आणि आता बाकीची तयारी. गिरणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दैवाची सर्वांगी स्वप्रेमा मुक्ता फळाची. जय देव जय देव श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्वप्ने मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्वप्ने मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव.